तथा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई यांना मी अभिवादन करते. तसेच इथं उपस्थित असलेले भिक्खू श्रीवार वंदन, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि जागतिक दर्जाच्या वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्ट याचे सेक्रेटरी आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांना माझा जय भीम. आणि इथे उपस्थित असलेले उपासक उपासिका बाल बालक बालिका यांना माझा क्रांतिकारक जय भीम. बंधूंनो, बुद्ध म्हणजे काय? बुद्ध कोण? बुद्ध कसे व्हायचं? बुद्ध होण्यासाठी काय उपाय? याचं मला सुंदर उत्तर मिळालं. बंधूंनो, तर वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्ट हे 128 बौद्ध देशाची संघटना आहे. 1950 ला या संघटनेची स्थापना झाली आणि बाबासाहेब त्या संघटनेमध्ये सामील होते. बाबासाहेब जवळपास 2 या 3 मीटिंगमध्ये होते, 1954 आणि 1956. प्रत्येक 2 वर्षानंतर या 128 बौद्ध राष्ट्र कॉन्फरन्स म्हणजे मीटिंग होते. 27 देशापासून सुरू झालेलं संघटन आज 1950 ला या 128 बौद्ध देशामध्ये पसरलेलं आहे. 128 देश हे वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्टचे सेक्रेटरी, वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्टचे सदस्य आहे. बंधूंना, बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला बौद्ध का केलं? तर 1954च्या वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्टच्या मीटिंगमध्ये बाबासाहेब जगातल्या बुद्धांना म्हणतात की आम्हाला खबरदारी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित करायचा असेल तर तो सामाजिक न्यायावरचा धम्म या जगात रुजवायला हवा. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक असलेला धम्म. बंधूंनो, बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारला. त्याआधी बाबासाहेबांनी भारत देशाला संविधान दिलं आणि संविधानाच्या पहिल्या पानावर प्रियांबल लिहिलं. त्यात जस्टिस म्हणजे न्याय. कोणता न्याय? तर सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. संविधान काय आपल्याला आश्वासित करतो? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आपल्याला कोण देणार? संविधान. संविधान जर आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देणार तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारायची काय गरज? बुद्धाच्या चरणी जायची काय गरज? तेही त्यांचा पॉलिटिकल सोडून. कारण 1957 ला या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका लागणार होत्या. बाबासाहेबांचे कार्यकर्ते बाबासाहेबांना सांगत होते की बाबासाहेब, तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेऊ नका. तुम्ही जर का बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर तुम्हाला हिंदूची मतं मिळणार नाही. बुद्धाच्या चरणाला आताच जाऊ नका. तर बाबासाहेब काय म्हणाले माहित आहे? तुम्हा कोणाला माझ्यासोबत यायची गरज नाही आले तरी चालेल. आम्ही दोघे पती पत्नी जाऊ आणि बुद्धाची दीक्षा घेणार आहोत. तुम्ही नाही आला तरी चालेल. 1957 ची निवडणूक तर झालीच, पण तेव्हा बाबासाहेब जिवंत राहिले नाही. बंधूंनो, बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली नसती तर आजही मिशी ठेवणार तुम्हाला मारण्यात आलं असतं. पानाच्या मटक्याला हात लावल्यामुळे आपल्याला मारण्यात आलं असतं आणि मी ते तुमच्या समोर बोलू शकली नसती. तर सर्व प्रकार आपल्याला सोसावं लागलं असतं जर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध केलं नसतं. आणि म्हणून सामाजिक न्यायाची लढाई या देशाचं संविधान आम्हाला देऊ शकणार नाही हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. असं नाही की संविधान कमकुवत आहे, असं नाही की संविधान कमकुवत आहे. संविधान आजही आमचं रक्षण करण्यासाठी संविधान सक्षम आहे हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. संविधान कितीही सक्षम असलं, संविधान कितीही चांगलं असलं तरी पण ज्याच्या हाती संविधान आहेत हे नालायक आहेत. हे लोक आम्हाला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. जर या देशाचं संविधान आमचं रक्षण करू शकला नाही तर हा बौद्ध धर्म तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर आपल्याला इशारा केला की मी माझ्या पोटाच्या खिशात बुद्ध लोकांसाठी, महाराजांसाठी नाही कुठली ठेवली आहे. आता त्या कुठलीमध्ये काय आहे हे सांगायला बाबासाहेब जिवंतच राहिले नाही. 53 दिवसातच बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या पोटाच्या खिशात कोणती कुठली ठेवली माहित आहे का? लक्ष देऊन ऐका. वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्ट 128 बौद्ध राष्ट्र होते आणि बाबासाहेब भारताकडून होते. आणि त्या बुद्ध राष्ट्राचं म्हणणं होतं की बुद्धाचा जन्म भारतातच झाला, बुद्धाला ज्ञान प्राप्ती भारतातच झाली आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण सुद्धा भारतातच झालं. ते लोक भारताला नक्की समजतात. भारतात जर बौद्ध बांधव, बौद्ध समाज गरीब असेल तर त्याची सामाजिक, शैक्षणिक उन्नती करणे हे ते बौद्ध राष्ट्र आपलं पहिलं कर्तव्य समजतात. बंधूंनो, बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला न समजता खूप काय दिलं आहे.
आणि वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्ट या संघटनेची म्हणजे या 128 बौद्ध राष्ट्रासोबत आपल्याला जोडण्याचं बाबासाहेबांचं मिशन होतं. आणि म्हणून बाबासाहेब दर 2 वर्षांनी होणाऱ्या मीटिंग मध्ये गेले होते. बाबासाहेब 1950, 1952, 1954 नंतर 1956 ला बाबासाहेब आपल्याला सोडून गेले आणि त्यांची वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्टची मीटिंग बंद पडली. बाबासाहेबांनंतर त्या वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्ट या मीटिंग मध्ये कोणीच आलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का त्या पुतलीचा शोध कोणी लावला? तर मी तुम्हाला सांगते. त्या पुतलीचा शोध बाबासाहेबांच्या पंतू आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांनी त्या पुतलीचा शोध लावला. आणि जगातील बौद्ध धर्मियांना मिळणारा कोट्यावधी रुपयाचा निधी बौद्ध धर्मियांच्या नावावर आणला. तो त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी वापरला नसून मनुवादी व्यवस्थेने आपल्याच कल्याणासाठी वापरला. आणि ही गोष्ट राजरत्न साहेबांनी वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्ट त्याच्या ऑर्गनायझेशनच्या लक्षात आणून दिली. त्यांना सांगितले की मी बाबासाहेबांचा पंतू आहे, बाबासाहेबांचा विचाराचा वारस आहे आणि भारतीय बौद्ध महासभा या नात्याने बाबासाहेबांचे राहिलेले कार्य करत आहे. त्यासाठी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेला सहकार्य करावे अशी मागणी केली. त्यानुसार 128 बौद्ध राष्ट्रांनी राजरत्न साहेबांवर विश्वास टाकून त्यांना वर्ल्ड फेलोशिप बुद्धिस्टचे सेक्रेटरी बनवले. आणि बंधूंनो, राजरत्न साहेब आपल्या बुद्धाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याची बँक खोलत आहे. आणि आता लवकरच 5-10 वर्षात आपल्या बुद्धाची बँक, बुद्धाची शाळा, बुद्धाचे दवाखाने चालू करण्याचं काम राजरत्न साहेब करत आहेत. राजरत्न साहेब बाबासाहेबांच्या पावलांत पाऊल घेऊन समाजासाठी आपलं जीवन समर्पित करून आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र जगत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना साथ देऊन आणि एक हात एक संघ जोडून आपण राजरत्न साहेबांना सहकार्य करून आपल्या बुद्धाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा संकल्प करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजरत्न साहेब तू मागे बढा. ऐकून आलं, राजरत्न साहेब मागच बसला. राजरत्न साहेब तू मागे बढा. ऐकत नाही. ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ही पिढी आम्हाला घडवायची आहे. ही पिढी आम्ही घडवणार. आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वामध्ये ही पिढी आम्हाला त्या ठिकाणी घडवायची आहे. आणि त्यासाठी संपूर्ण समाज बांधवांचं, उपासक उपासिकांचं आम्हाला सहकार्य करत आहे. आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य द्या. आम्ही तुमच्या गावागावामध्ये येऊ, तुमच्या घराघरामध्ये येऊ, बुद्ध धर्म तुम्हाला समजावून सांगू आणि तुमचे असे मुलं आम्ही निश्चितपणे तयार करून देऊ. ही ग्वाही आम्ही आज या ठिकाणी आणि या माध्यमातून आपण बालधर्म संस्कार शिबिर सुद्धा आयोजित करून या पिढी आपल्याला घडवायची आहे. मी नेहमी म्हणायचो की 25 वर्ष तरी माझा आवाज आता कोणी थांबवू शकत नाही. पण या मुलीला आता ऐकून असं वाटतं की अशी मुलं जर तयार झाले, हजारो वर्ष आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. आणि म्हणून कदाचित तुम्हाला दिसणार नाही, मी माझ्या नेहमी छातीवर बाबासाहेब आंबेडकरांची सही लावून फिरत असतो. कारण ज्याची सही ज्या कागदावर होते त्याची ती ऑथॉरिटी असते की हा कागद माझा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची सही मी माझ्या छातीवर लावून ठेवतो. कारण माझं जीवन बाबासाहेबांसाठी आहे, बाबासाहेबांच्या कार्यासाठी आहे. पण ती सही आज मी माझ्या छातीवर काढून हिच्या छातीवर लावली आहे. कारण आता हिचंही पुढचं आयुष्य हे बाबासाहेबांचं कार्य पूर्ण करण्यासाठी ती वेचेल अशी अपेक्षा मी या बालिकेकडनं करतो. जय भीम. डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांचा धन्यवाद. तर ही पिढी निश्चितपणे आम्हाला घडवायची आहे. ही मुलगी आपण घडवत असताना तुम्ही थोडं बाजूला थांबली, हिला ते डेअरिंग आलं. हे डेअरिंग या ठिकाणी सर्वांना आलं पाहिजे. तिचं नाव आहे कुमारी अविका जामनिक. कुमारी अविका जामनिक. आणि ती तयार होण्यासाठी, बोलण्यासाठी सर्वात जास्त श्रेय हे तिच्या आईचं आहे. तिची आई तिच्यावर रात्रंदिवस मेहनत घेते. आम्हालाही झोपू देत नाही, आम्हालाही पुकारले मला हे लिहून पाहिजे, मला राजरत्न साहेबांचं या विषयावरचं स्पीच लिहून पाहिजे. आणि आम्ही पुस्तकं तिच्या आईला देतो, साहेबांच्या मार्गदर्शनातले, त्यांच्या भाषणाचे. आणि ही मुलगी घडली.
जिद्द जर ठेवली तर काही या ठिकाणी होऊ शकते. तर असो, आपण जास्त वेळ घेणार नाही.